सो KBCच्या फर्स्ट सीझन होतं ना, फर्स्ट सीझनच्या वेळी आलेलो ना, तर इकडे वेगळं आहे आणि तिकडे वेगळं आहे. इकडूनच जाऊ ना. हां ओके. तर ही ज्यावेळी ओपनिंग केली ना, हे काय नितीन कमल केलीस, हे सगळ्यांचे आहेत ना, त्यांनी नावं दिलेले. कांबळेकर, किरण देव, आशुतोष गोवारीकर, हे काय मराठी आवाज, महाराष्ट्रीयन मराठी आहेत ना, त्यांची सन्मान, राजा शिवछत्रपती स्मृतिचिन्ह, हे बघा, बालगंधर्व, दुर्मिळ वस्तू व छायाचित्रांचे प्रदर्शन. तर इकडून आहे ना, जाऊ शकतो. अरे वा, सानिध्य ये इकडे. हे बघ जुनावाला फोटोग्राफ आहे, या शेरा हे जुनावाला आहे. हेडफोन व जुनावाला, जुन्या टाईपचे. हे बघ हा, हे ह्याच्यात लहानपणी बघायचे नाही काय, हे ते जुनी फिल्म नाही काय, जुनी फिल्म दाखवायचे. हा तो सेट आहे पूर्ण. इकडे जुने फिल्म कॅमेरा, याच्यामध्ये असं बघता येतं का वगैरे, टच केलं. हे साऊंड सिस्टम आहेत. ही CD ही पण आता ॲक्च्युली ओल्डच झाले म्हणून ठेवले बघा. CD सिग्नल, हे टेप रेकॉर्डर, जमरूद, बंदर देखेगा. ह्या आता सेट असं हे केलेलं आहे, पण अशाच टाईपचे ते फिल्म्स बनायचे. हे काय बघा, इकडं फिल्म्स आहेत ह्या. हे बघा फिल्म्स. हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमा, राज कपूर इज मास्टर वॉइस. हे टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड करण्यासाठी त्यावेळेचे. दादासाहेब फाळके, असे भरपूर स्मृती चिन्ह ठेवलेले आहेत. स्क्रिप्ट रायटिंगसाठी वापरण्यात येणारे गोष्टी पॉज करून बघू शकतो आपण. स्क्रिप्ट रायटिंगला चित्रपट निर्मितीमध्ये लागणारे कलम, स्टोरी बोर्डिंग. अच्छा, म्हणजे एक पटकथा लिहायची, स्टोरी बोर्डिंग असं आहे. मग एक सीन वगैरे काढला गेलेला आहे तसं. हे बघा, याचा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. स्टोरी बोर्डिंग, स्टोरी म्हणजे चित्रा पद्धतीने ते रेखाडलेलं आहे ना, स्टोरी कशी करतात. देवदास, कास्टिंग डायरेक्टर. ओके, म्हणजे वेगवेगळे रोल हे असतात. कास्टिंग डायरेक्टर सॉरी, कास्टिंग डायरेक्टर पण एक महत्त्वाचाच एक पार्ट असतो त्याचं वगैरे. हे काय जांभूळ आख्यान, सगळ्या गोष्टी इकडे भरपूर आहेत. असं काय कंटिन्युअस बघायला वगैरे येणार. हे त्याच्यानंतर बेळगाव बॉडी बिल्डर असोसिएशन, त्याने दिले बॉडी बिल्डिंग. हा कसला सेट आहे, काहीतरी सेट उभा करत होते वाटतं. आहे बा, ते लिहिलं नाहीये काय, पण कसला भारी सेट उभा करत होते. हा काहीतरी की हे त्यांचा फ्युचर प्रोजेक्ट वगैरे होते का, असं काहीतरी. हे काय, हे बा बाबासाहेबांचा भीमरत्न पुरस्कार. इकडे मंगल पांडे. अच्छा, मंगल पांडेचं त्या लोकांनी पहिलं असं आहे ना, डिझायनिंग कन्सेप्ट आणला होता चित्रामार्फत, की असं हे आपले सेट असणार. हे सेट आहेत, हे बघ मंगल पांडेचे असे सेट. हा चित्र हेच नितीन देसाई यांनीच हे केले होते ना, की कन्सेप्ट की असं हे काय नितीन चंद्रकांत देसाई, ND नितीन देसाई आर्ट डायरेक्टर. हे त्यांना भेटलेले मानचित्र आहेत सर्व. आणि सिमिलर जोधा अकबरच्या वेळी हा पॅलेस, त्याच्यानंतर हे सिंहासन, हे राजगड, त्याच्यानंतर हत्ती जर ते हे करणार ना, तर त्यांची फायटिंग करणार तिथे कसे. हा बघा, हा पॅलेस, हा मध्ये आपण मगाशी तिकडं बघितलेलं ना, हे वाले, हे तसं हे दिलेलं आहे पूर्ण. म्हणजे तो कन्सेप्ट त्यांनी आणला चित्रामार्फत पहिला, आणि मग आपल्याला तेवढे स्टुडिओ लागतील ही माहिती त्यांनी, म्हणजे हा विचार केला की ह्या गोष्टींची गरज लागेल, आणि मग तशी ऑर्डर आले असेल यांच्याकडे ना, मग त्यांनी ते कन्सेप्ट किती ऑप्शन वगैरे आशुतोष गोवारीकरांना दिले असणार. हे शीश महल, दिवाने आलम,
दिवाने आम बघितला, शीशमहाल बघितला, इकडेच आहेत ते. चला. अच्छा, माचिस पिक्चरचा पण त्यांनाच दिलं होतं, रिटर्न अँड डायरेक्टर बाय गुलजार अँडी यांनाच दिलेलं. माचिस पिक्चर आला होता ना याचा, चंद्रचूड सिंगचा. कोकण दर्पण काय भारी, डोकं भारी होतं माणसाचं. नितीन देसाई आहे त्यांचा. नितीन देसाई काही कितीतरी याच्यातल्या गोष्टी आहेत ते त्यांनी स्वतः हाताने बनवलेल्या असणार. हे झाशी की राणी त्यावेळी पण लागणारे सेट. आता हे सेट इथे नाही आहेत, हे सेट तिकडे म्हणजे झाशी वगैरे ते जिथे शूटिंग झालं त्या ठिकाणी बनवलेले. आणि राणी पद्मिनी का जोहर, चितोड की राणी पद्मिनी. अच्छा, यालाच नंतर त्यांनी हे चेंज केलं ना नाव, चितोड की राणी पद्मिनी का जोहर. पहिलं ते होतं, नंतर मग आलं ना हा पद्मावत, मग नाव चेंज केलं, पद्मावत केलं त्यांनी. अगोदर हे होतं असं मोठं नाव, चितोड की राणी पद्मिनी का जोहर. हे बघ ना, हे बघ. हा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई याची. अरे रे रे, लाईट गेली. आता इकडे लाईट गेली. आता आमचा एक KBC राहिलेला, आता एवढं काय दिसणार नाही. फिल्म प्रोडक्शन बांगड्या आहेत तिकडे वेगवेगळ्या टाईपच्या. अजिंठा मूवीचं आहे ना, हे बघा अजिंठा मूवी, त्यावेळेचे हे कन्सेप्ट आहेत. हो, बुद्धांचं. बघून घ्या. बुद्धाच्या वेळचं आहे हे. बुद्धा मला तर सिरियल होती ना. हो, हे काय बुद्धा सिरीजच आहे. इकडून आहे KBCचं. बुद्धा ॲरो. हा, बुद्धा हे बघ इथे लिहिलेलं आहे. बुद्धा सिरीज होती बा झी वरती. हा, चल लवकर जाऊया कारण घाम येईल ना. हे बाय. अच्छा, तिकडून पण एंट्री होती, इकडून पण होती KBCची. आता तेवढं काय दिसणार नाही, पण सीझन 1 इथेच झाला होता बोलतात. हे बघ, कम्प्युटर महाशय जी को लॉक किया जाए. खूप जुना होता ना फर्स्ट सीझन, तेव्हा नवीनच होतं हे. हा, हे दिसतं, पण ते त्याच्यासाठी आहे ना जवळ जावं लागतं. नेमकी लाईट गेली. हे बघा, जसं इकडे आहे ना, असं सेटअप बनवलेलं. आता यूट्यूबवरती जुनावाला असं बघायला पाहिजे. ND फिल्म वर्ल्ड असं हे टाकलेलं आहे KBCचं. आता मला वाटतं यांचा जो सेटअप होता ना, इथून अलाउड नाही. तेव्हा जास्त सेटिंग नसणार. हा, एवढं जवळून अमिताभ बच्चन जर दिसलं असेल तर भारी आहे ना. हा, कार्स आहेत ना. फॅशन मूवीची बोलते शूटिंग झाली. फॅशन मूवीचं सॉन्ग होतं ना ते. फॅशन मूवीचा शो. आमच्या हिरोला इकडे यायचं होतं, गाड्या दिसल्या ना इकडे. गाड्या ह्या पण त्याच आहेत, ही कार आहेत तुमच्या. इकडे सेट आहे. हे हवं अतुल, सिद्धार्थ. आणि इकडून ते आपण नाही का एंट्री मारली तिकडे.
जेल खाना. झालेलं आहे आपलं पूर्ण आता. हे झालं का? हो, जायचं ना बाहेर. हो. हा ओके. चालेल 2 3. हे 3 आहेत. पाठीमागे 4 आहेत. हो, ऍक्टर लोक आले तर इकडे वगैरे राहायला त्यांना. हा एक आहे तिकडे कॉटेजेस वगैरे त्यांना सेट केलेला आहे. हे बघा इकडे पण, इथे पण मंदिर आहे सुरुवातीला. नाही इथं पूजनच केलं जातं साईबाबांचं. हा पण एवढं मल्टी आहे ना, साईबाबा आहेत, गजानन महाराज, त्याच्यानंतर सप्तशृंगी ना, हा देवी. मला देवांचं एवढं माहिती नाही. राधा कृष्ण, बालाजी, गणपती, सर्व देवतांची मूर्ती आहे तिकडे असं. सो आता आहे ना एक्झिट जवळ आलोय. आमचा एक्झिट झाला. काय टोन चेंज होतं ना यार, असं चेहऱ्यावरती जसं काय हे आलंय एकदम. हा हे बघा, काय त्याच्या एकदम कलर टोनच चेंज होतं पूर्ण फेसचा. हा गेट बाहेरचा आणि हा एंट्रन्स. आता एंड जवळ आहे. इकडे एंड आहे. इकडे शिवाजी महाराजांची येतानाच मूर्ती, पिंपळाचं झाड, वडाचं झाड, इथं झाड आहेत वगैरे छान. आणि सानिध्याला असं वाटतंय की काय करतोय. बोलतो नाही जायचं आहे, इथंच खेळायचं आहे. आता आपण आहे ना गार्डन मध्ये चाललो. आपण आता गार्डन मध्ये जाऊया. आतमध्ये गार्डन नाहीये, संपलं ते गार्डन. आता आपण दुसरीकडे जाऊ, बघूया, घेऊन एक्सप्लोर करू. 2-2.5 तास लागले इकडे. मग आता दुसरं ऑप्शन कडे बघतो. मिले हैं नसीब से, आएगा पल ये फिर कहाँ। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जादू रे। मोहब्बत लुटाऊंगा मैं, छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके को आज। I feel like when I look into your eyes, I believe if you move out from my side, इन लम्हों का मुझे हॅलो, हाय फ्रेंड्स. आता इकडे आलोय. इकडे सोनम कपूर निर्जामधली स्टार्स ऑफ हाऊस मध्ये आलोय, इमॅजिकामध्ये. चल ये. इकडे सिद्धार्थ आणि कॅटरीना कैफ यांचे बारीक वाटतात एकदम. आपल्याला बडाबड बघायचं. हे बघा करीना कपूर बघा कशी दिसते. वाटतच नाही करीना कपूर आहे, पण ठीक आहे. ते काय ड्रॅकुला. इकडे वरुण धवन आहे.
मूवी बद्रीनाथ की दुल्हनिया मधला. आणि इकडे आपली आलिया भट. इकडे आलिया भट. रणबीर एवढा काय वाटत नाही, पण ते काय मेनाचा पुतळे ठेवलाय ना, फुल दाढी वगैरे अशी ठेवलेली आहे. अनिल कपूर राम लखन मधला. आणि हा अर्जुन कपूर. इकडे मुघले आझम मधली. मधुबाला पण एवढी वाटत नाही. एवढे दात गीत एकदम हेच वाटत मधुबालाचे. इकडे जंगल बुकचं लावलेलं आहे. लाईट कमी येते ऍक्च्युली. तो इकडे बाहुबलीचा आहे ना एक हे केलेला उभा. इकडे पण आहे बाहुबलीचा. आणि इकडे सिंहासन आहे. आता सानिध्याला बसवतोय सिंहासनावरती. सानिध्य बसेल सिंहासनावर. आणि इकडे पूर्ण ते एक नाही का आर्मर ते वगैरे ओपन केलेलं आहे. हा हालू नकोस. हे दोघं कॅरेक्टर बाहुबली मधले. हा एक, दुसरा हा एक. आणि सानिध्य. अरे तुझी हा चल हे बघ इकडे बघ. हा स्माईल. हे इकडे मम्माकडे बघ. हा मी घातला होता सेट. चला झालं इकडूनचा हा संपला. हो तिकडे जायचं आता. आतमध्ये आलो इकडे हाऊस ऑफ स्टार. इकडे हे बघितलं होतं. आणि आता ते परेड बघायला झालं. तेव्हा परेड सुरू झाले. तेव्हा परेड तो आला तिकडून. परेड वरतून तो वरतून खाली येईल. परेड बघायला भेटेल. इकडून परेड येईल आता. आवाजाचा येणार नाही. तिकडे नाही, तिकडे परेड. तिकडे लागेल आता. पोरींना नाचावंच लागत असेल ना दर बर्थडे. हा स्कूल वाले बघ कशी करतो. मुलुंडची बघितलेली. अच्छा हे डोंबिवली वेस्ट आहेत स्कूल. कोणती वाली? सेंट मेरी. डोंबिवली करत आहेत आपलं. जोकर आला बाबा. जोकर आला. वंदे क्वीन आहे त्यांच्या देशातली. सगळे बरं हे सब नेपाळी नाही वाटत होते. थायलंड वगैरे कुठे छान ड्रेसेस पेक्षा खाली आहेत त्याच्यातले ते छान दिसतात. सानिध्य
या असा उभा राहा, असा उभा राहा. या कशा करताय, कशा करताय, कशा करताय. उलट खालून बरोबर होत. बघ तो माणूस पण तेवढा उंच आहे, तो बघ तेवढा मोठा आहे. बसायचं नाही, एवढा उंच आहे बघ. Gangnam Style. Open Gangnam Style. सानिध्य आहे का? छोटे से काम पिगी पेगा पिग पेगा पिग पेगा पिग Is it you there, little boy? Get hiding. Stop thinking, yeah. Get hiding. What's it you, good Willis? Get hiding. I'm the best. That's right. As a that I can find. But you, sir, but you Uncle, auntie, sorry, but check out my move. Let's dance. Let's go. I'm rolling with the grand. I throw up his like that. Get hiding. मधला वाला त्याचं उलट वाटतंय. पोट मधला वाला. हाय फ्रेंड्स. सो आहे ना मी पेंटिंग केली. आता ही इकडे इमॅजिकामध्ये स्कॅन स्पेस म्हणजे प्रोजेक्टो मध्ये आलोय. आता स्कॅन करेल. आता स्कॅन करतो आणि मग माझी फिश येते का बघूया इकडे. आता स्कॅन करतो आणि माझीवाली फिश येते का
आली 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 अजून माझी फिश नाही आली. हा ही बा आली 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 ही आली ही काय ही बाई आली फिश. फिश आली तेव्हा ही फिश ही आता ड्राव केलेली ना ती फिश चालले ती. माझा फिश सोबत व्हिडिओ. सो हा एक हे होता. आता हे लोक टच करतील बटरफ्लायला. हा तेव्हा गेले 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 तेव्हा उडाले. टच केले उडाले. हेवा इकडे. आता मी इकडे टच करायला बघतो. इकडूनचे नाही गेले. आता समोर आले. आता मी येऊन इकडे करतो टच. त्यांना टच केलं. हे उडाले उडाले उडाले. ये इकडे आहे सांगितले. ये कर टच कर यांना. आता टच करेल. ये उडाले. सो फ्रूट कट नाही का तो गेम आहे तसाच आहे. आता सानिध्य आहे ना हे फ्रूट्स कट्स करून येणार. हा इकडे सानिध्य आहे. ओके हां आणि आता हे या हां हात नको पकडू. हो हां हां या त्याला सोड पहिला. हा त्याला माहिती. ये थांब तू ये सानिध्य. हा ये लवकर. हा पडले कट झाले इकडे कट होतात. सायली आता मी येतो. दुबईचा फाउंटन शो होता तसा आता इकडून लेझर लाईट येते वरतून आणि हे बघा फाउंटन शो चालू आहे पाण्याचा. पाण्यावरती लेझर लाईट चालू आहे असा फाउंटन शो. कॉपीराईटचा इश्यू येईल पण मग आता मला गाणं म्यूटच करावं लागेल. संपला. थँक्यू. इकडे जॅकेट पहिले शूज राय ठेवले. जॅकेट शूज मग ग्लोव्ज सगळे भेटतात इकडे. आपल्याला सॉक्स घालून यायचे नसेल तर मग असे विकत घ्यायचे सॉक्स. आणि इकडून एंट्री मारली. हे हाय फ्रेंड्स. सो स्नो वर्ल्ड मध्ये आलोय. हा एक आहे इकडे स्नो वर्ल्ड मध्ये आलोय. विचार ना कॅरी करू शकतो त्याला विचार. हा तर इकडून आहे ना स्लाइड घ्यायच्या आणि वरती जाऊन तिकडून घेऊन यायचे आणि मग स्नो मध्ये खेळायचं असं आहे. हा नंतर मग लागणार.
चल. सो हा हे वा स्नो वर्ल्ड मध्ये आलोय. हा ये ये ये. मी सानिध्य साली आता वरती गेले. हे वा आले. सानिध्य एन्जॉय करतोय हो. पळाला पळाला. हे बघ इथं बर्फाचं बनवलेलं आहे. चल हे बर्फाचं आहे वाटतं. हा उचल सानिध्य. टाक 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 आता. हा यस टाक. या चल तिकडे मागे तिकडे जाऊया. इकडे रेंडियर वगैरे. आता काय झालंय इग्लू आहे. आता आहे ना तो एक्सटर्नल माईक आहे ना तो ठेवून दिला. बॅटरी पण कमी झाली ना तर डायरेक्ट हे करतो. फ्लॉप होत नाही अजून. थंडी ॲक्च्युली हाय थंड वाजते अशी. आता सानिध्य सीलवरती बसले बघा. बिचारी रडायला आलं. रडते एवढी. अरे रडते रडते दोघं बस. सायली गेली स्नो हाईक करायला. बघूया जमतंय का तिला. ये इकडे ये इकडे चालेल. हे पण इकडून दिसेल. हे पण तो नाही बोलतो तर पाणी आहे पूर्ण. इकडे आता आहे ना स्नोचं पाणी. ऍक्च्युली स्नो स्टार्ट केलाय पण पाणी येत आहे सगळं. आता इग्लू मध्ये चाललो. इग्लू 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 इग्लू. अरे बापरे अरे बापरे. आलो इग्लू मध्ये. हा इथं थोडस बरं वाटतं. हा लाईट नाही. थंड कमी आहे इकडे. हॉटेल ट्रँक्युल इमॅजिकाच्या जवळच आहे. प्राइजेसनुसार म्हणजे थोडं एक्सपेन्सिव्ह वाटतं पण टेस्टनुसार चांगलं आहे. रिव्ह्यूमध्ये खरंच दिलेलं आहे टेस्ट पण त्याच्यानुसार टेस्ट चांगली आहे त्याची. आम्ही मागवलं चिकन टिक्का मसाला मागवलेला. आणि चिकन पण चांगलं आहे. हे न खाणारे खाते चिकन. सो आम्ही ना इकडे डिनर केला हॉटेल ट्रँक्युल. ॲम्बिशियस पण चांगला आहे. स्लाइटली एक्सपेन्सिव्ह आहे पण टेस्ट चांगली आहे फूडची. हां म्हणजे एक एक्सपेन्सिव्ह आहे. 60 रुपयाची रोटी नसते पण आम्ही तेवढे घेतलेच नाही. मग राईस घेतला. रोटी पण घेतली पण ते जास्तच खाण्यापेक्षा एक बरोबर क्वांटिटीमध्ये घेतले. हां तेच त्यांना फीडबॅकमध्ये दिलं पण की एवढा एक्सपेन्सिव्ह रोटी नसते 60 रुपयाची कुठेच. 20, 25, 40 रुपयेपर्यंत असते. आणि यांचे नाही का आंब्यांचे वगैरे चालेल. तर हा फिंगर बॉल पण नाही दिला. तो कोणालाच नाही देते. सगळ्यांनाच नाही देते ते. ओके आता ही ॲम्बिशियस आहे वगैरे. आता इकडून परतीचा प्रवास करतोय निघतोय घरी जायला. आणि असं आमचा आता डे संपत आला आहे. डे काय नाईटच संपत आली.